1 ते 1.5 तास किंवा 2 तास त्यांना करता आलं पाहिजे. हे जेव्हा त्यांना करता येत असतं तेव्हा तुम्ही काय करत असता, त्या मुलांना नुसतं दणकट शरीर नव्हे तर त्यांना एक स्वाभिमान देत असता, त्यांना आत्मविश्वास देत असता, त्यांना स्वावलंबन शिकवत असता आणि स्वयंनिर्भर होण्याची त्यांना शक्ती देत असता. त्यामुळे ही शक्ती देणं, शारीरिक शक्ती जशी देता तशी तुम्ही ही मानसिक शक्ती त्यांना देता. ही मानसिक शक्ती देणं हे प्रत्येक शिक्षणकर्त्याचं, शिक्षण देणाऱ्याचं, पालकाचं आणि संस्था चालकाचं काम आहे. म्हणून किमान 2 तास तरी, म्हणजे सकाळी 2 तास शारीरिक याच्यामध्ये, 1.5 ते 2 तास, तसंच 1.5 ते 2 तास या क्रिएटिव्ह किंवा उत्पादक अशा तऱ्हेच्या प्रक्रियेमध्ये त्या मुलांना घालवणं आवश्यक आहे. आता याच्यानंतर तिसरा भाग जो असतो तो कसा असतो की म्हणून तुम्हाला मुद्दाम काय सांगतोय, शरीर जसं तुमचं सुदृढ व्हायला लागतं तसं वासना ज्या आहेत त्यांना कवचकुंडलं प्राप्त होतात. उत्पादकता जशी तुम्ही करायला लागता तेव्हा तुमच्या मनाला भक्कमता येते आणि ते स्वयंनिर्भर व्हायला लागतं. दुबळं आणि परावलंबी, आत्मविश्वास शून्य अशा तऱ्हेचं जे मन एरवी तयार होणारं असतं किंवा खचणारं असतं, खिन्न बनणारं असतं, निराश बनणारं असतं, किंवा ज्याला आपण इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, फिलिंग ऑफ इन्फिरियॉरिटी, म्हणजे ज्याला न्यूनगंड तयार करणारं असं जे शिक्षण असतं ते तसं होत नाही. त्याच्याऐवजी त्याचं मन जे आहे ते भक्कम व्हायला लागतं. आणि मग पुढचा टप्पा जो असतो तो त्याची थिअरी शिकण्याचा. तर त्या थिअरीमध्ये काय असतं की भाषा असते, विज्ञान असतं, गणित असतं. तर आपल्या देशामध्ये जी मूळ भाषा होती संस्कृत, ती संस्कृत भाषा जी जर शिकवायची झाली तर आज ज्या पद्धतीने शिकवली जाते तशी न शिकवता त्या मुलांना एखादं स्तोत्र पाठ करायला शिकवणं हे आवश्यक आहे. आज संपूर्ण जगामध्ये जर कोणती महत्त्वाची भाषा असेल तर ती संस्कृत भाषा आहे. आणि त्यामुळे ती भाषा शिकवत असताना अत्यंत मनाला आनंद देणारे अशा तऱ्हेचे श्लोक त्या मुलांना शिकवू शकता तुम्ही. आणि आज नवीन पद्धतीनं शिकवण्यासाठी पाठांतर करू नये अशा तऱ्हेची जी एक ज्याला फॅशन म्हणतो आपण तशी आलेली आहे, तर ती पूर्णतः चुकीची आहे. ज्या मुलांना तुम्ही शारीरिक आणि मानसिक अशा तऱ्हेची शक्ती दिलेली नसते त्या मुलांना तुम्ही काही जरी सांगितलं तरी ते नको वाटतं, कारण ते त्यांच्या मनाविरुद्ध असतं. पण जर त्या मुलांना भरपूर शारीरिक श्रम झालेले असतील, खेळायला मिळालेलं असेल आणि त्यांना जर उत्पादन करायला मिळालं असेल आणि त्यांनी उत्पादन केलेल्या गोष्टीमधून त्यांना समाधान मिळालेलं असेल तर ती मुलं पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी तयार असतात. आणि तो टप्पा कोणता, तर तो शिक्षण घेण्याचा जो भाग आहे तो बौद्धिक कसा असतो आणि त्याच्यात बौद्धिक समाधान कसं असतं. तर त्या मुलाला भाषा शिकत असताना त्या भाषेचा वापर हा किती महत्त्वाचा आहे आपण सांगत असतो. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट पाठ करायला जेव्हा सांगतो तेव्हा मेंदूमध्ये ती मेमरी ट्रॅक्स कसे तयार होतात, मेमरी ट्रेसेस कसे तयार होतात आणि त्याचा पुढे कसा उपयोग होणार असतो ते आपण सांगत असतो. त्यामुळे पाठांतराला अत्यंत महत्त्व आहे. आणि गमतीदार कविता असतात त्या आयुष्यभर त्या मुलाच्या लक्षात राहतात आणि आयुष्यभर त्याला सुख देत राहतात. किंवा श्लोक असतात. उदाहरणार्थ एक श्लोक आम्हाला असा होता, उद्यमे नहि सद्यन्ति कार्याणि मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. आता हा श्लोक आम्हाला 8वी 9वीत असताना होता. आज 40-50 वर्षे जरी झाली तरी सुद्धा तो श्लोक आम्हाला आठवतो. आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो श्लोक आठवतो तेव्हा तो आम्हाला तो स्फूर्ती देतो. कार्यप्रवण वा उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि, उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि. कार्य तुमच्या जीवनातलं जे असेल ते तुम्ही प्रयत्न करा, परिश्रम करा, चिकाटीनं त्याच्यामध्ये अचूकतेनं प्रत्येक पाऊल उचला तर ते कार्य सिद्ध होत असतं. न मनोरथैः, नुसत्या मनात वल्गना करून तयार होत नाही. म्हणून उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः, नुसता मनोरथ करून नव्हे. नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः, म्हणून झोपलेल्या सिंहाच्या तोंडात ऑटोमॅटिकली हरिण येऊन त्याला स्वतःला खा म्हणून त्याच्या तोंडात प्रवेश करत नाही. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की मुलांना शिकवत असताना संस्कृत भाषा त्याचा उपयोग काय आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो तर त्याचा उपयोग जो आहे तो त्याचा माणसाचं अंतर्मन
त्याच्या भावना ह्या भक्कम होण्यासाठी, विशाल होण्यासाठी आणि त्याची जी इनर ग्रोथ आहे, आंतरिक त्याची जो विकास आहे, त्याच्यासाठी भावना ज्या पूरक भावना आहेत त्या निर्माण होण्यासाठी ह्या भाषांची आवश्यकता असते. म्हणून कविता किंवा एखादा धडे जेव्हा वाचायला सांगितलेले असतात ते यासाठी वाचायला सांगितलेले असतात. आता याच्यामध्ये फक्त मला एवढंच सांगायचं आहे की भाषा जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा त्याचं कारण त्यांना समजावून सांगा आणि ती भाषा त्यातले काही उतारे त्यांना पाठ करू देत, काही कविता पाठ करू देत, काही श्लोक पाठ करू देत, काही स्तोत्र पाठ करू देत आणि त्यांना आयुष्यभर उपयोग होतो. परंतु आम्ही जेव्हा त्यांना एखादा धडा शिकवतो त्या धड्याच्या खाली ते प्रश्न विचारू नका की ज्या प्रश्नांना आयुष्यात काहीच किंमत नसते, त्यांचा काहीच उपयोग नसतो. म्हणून भाषा शिकवत असताना त्या भाषेचा उपयोग हा संवादासाठी असतो. मनामध्ये त्याच्या उत्तुंग अशा तऱ्हेचे विचार व्हावेत, महत्वाकांक्षा तयार व्हाव्यात, आसुरी नव्हे पण दैवी महत्वाकांक्षा तयार व्हावी, त्या माणसाच्या मनामध्ये सुसंवाद साधण्याची शक्ती तयार व्हावी आणि ज्याला स्फूर्तिदायी अशा तऱ्हेच्या भावना आणि विचार जे आहेत ते आपल्या मनामध्ये सतत जागृत व्हावे, या दृष्टीने आपण त्यांना भाषा शिकवाव्यात आणि पाठांतर शिकवावं. त्याचप्रमाणे इतिहास सुद्धा शिकवत असताना याच भावनेतून जर आपण शिकवला आणि त्याच्यामध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरं हे जे आहेत हे काढून जर टाकलं तर मुलांच्या आणि शिक्षकांच्या मनावरचं दडपण, विनाकारण दडपण जे निघून जाईल आणि ती मुलं आंतरिक विकास साधू शकतील. तर अशा तऱ्हेचा शिक्षणक्रम हवा की ज्यामध्ये गणित जेव्हा आपण त्यांना शिकवत असतो तेव्हा व्यावहारिक संदर्भ जे आहेत त्याचा त्यांना उपयोग व्हायला हवा. उदाहरणार्थ त्यांना बँकेमध्ये जाऊन तिथे जे इंटरेस्ट रेट्स असतात ते कसे होतात किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स असतात त्याच्यामध्ये जे इंटरेस्ट रेट्स असतात त्याचं काय गणित आहे, त्यानंतर शेअर्स जे आहेत त्याचं काय गणित आहे, त्याच्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये जे बिझनेसेस असतात किंवा व्यवसाय असतात किंवा त्यांच्या नोकऱ्या असतात, त्यांच्या घरामध्ये म्हणजे कुठल्याही व्यवसाय किंवा नोकरी किंवा जीवनातला जो व्यवहार आहे त्याचा संदर्भाशिवाय त्यांना गणित शिकवलं तर ते त्यांना कंटाळवाणं होत असतं. म्हणून गणित शिकवत असताना सुद्धा हे संदर्भ आपण राखणं आवश्यक आहे, मग त्यांना गणित आवडायला लागेल. आणि त्याचप्रमाणे विज्ञान जे आहे ते विज्ञान हे शिकवत असताना त्याचा व्यवहाराशी असलेला, जीवनाशी असलेला संबंध जो आहे तो आपण त्यांना शिकवला पाहिजे. भूगोल शिकवत असताना आपण त्यांना पर्यटन जे आहे ते घडवायला हवं. आपल्या देशामध्ये ज्या पर्यटन संस्था आहेत त्या पर्यटन संस्थांनी खास विद्यार्थ्यांसाठी अशी सवलत देणं आवश्यक आहे. आणि आज अशी हजारो, लाखो, करोडो मुलं अशी आहेत की ज्यांना बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माहीत नसतात. अगदी BA MA होईपर्यंत जर लोकांना पोस्ट ऑफिस कसं काम करतं, म्युन्सिपाल्टी कसं काम करते, त्यानंतर मंत्रालयात काय काम चालतं, सचिवालयात काम चालतं, कसं काम चालतं, मोठमोठी हॉस्पिटल्स कशी चालतात, कोर्टामध्ये न्यायालयात काय चालतं, यातलं काहीही जर माहीत नसेल तर ते शिक्षण या जीवनापासून पूर्णपणे तुटलेलं असं असतं, हे लक्षात घ्या. म्हणून जीवन हे जसं प्रोग्रेसिव्ह होणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ते प्रोग्रेसिव्ह होण्यासाठी शिक्षण हे जीवनाशी निगडीत असणं आवश्यक आहे. तरच आपलं जीवन जे आहे ते प्रगती साधू शकतं, विकास साधू शकतं. आता या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण जेव्हा परीक्षा घेत असतो तर त्या परीक्षा घेत असताना आपण काय करतो त्याच्याबद्दल आपण विचार करूया. परंतु आत्ता पहिल्यांदा आणखी आपण 1-2 विषयांच्या बद्दल बोलणं आवश्यक आहे. ते कसं की भूगोल हा समजावून सांगण्यासाठी, आपला देश हा कसा आहे सांगण्यासाठी, आपला व्यवहार हे कसं आहे सांगण्यासाठी मुलांना ज्याप्रमाणे शारीरिक शिक्षण देणं आवश्यक आहे, उत्पादक शिक्षण देणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्यांना उरलेलं भाषा, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास हे शिकवत असताना त्याचा जीवनाशी असलेला संदर्भ आपण तोडता कामा नये. भाषामुळे जसं माणसाचं मन हे सुसंस्कृत, विकसित, उत्फुल्ल, उत्साही आणि प्रगल्भ होत जात असतं, त्यासाठी त्याला पाठांतराची आवश्यकता असते. परंतु निरर्थक अशा प्रश्नोत्तरामुळे त्या सगळ्यांचं नुकसान होत असतं. त्याचप्रमाणे गणित हे व्यवहाराशी सांधलं जाणं आवश्यक आहे, तर गणितातली आवड निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे इतिहास जो आहे त्यातून आपण आज काय घेऊ शकतो याच्याबद्दलची जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे. नुसती इसवी सनांची जंत्री आणि त्याच्याविषयीचे प्रश्न त्याच्यातून काय साध्य होत नाही. आणि भूगोल जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो भूगोल आपण पर्यटन केल्याशिवाय आपल्याला
नीट ॲप्रिसिएट होऊ शकत नाही. म्हणून भूगोलासाठी सुद्धा पर्यटन आवश्यक आहे. सरकार, वेगवेगळ्या पर्यटन संस्था किंवा इतर कोणीही या पर्यटनासाठी जेवढी मदत करेल तेवढी कमीच आहे.